मला शेलार साहेबांना सांगायचं आहे, शेलार साहेब आपण फक्त एक वकील आहात, ते पण प्रॅक्टिस करत नाहीत आपण. असे मुंबई हायकोर्टाच्या बाहेर जवळपास 800-900 वकील फिरतात. जज साहेबांचा अपमान तुम्ही वकील असताना केला, या गोष्टीचं वाईट मला वाटतं. 13 कोटी रुपये तुम्ही मालवण मामा वरेरकर हॉलला जे तुम्ही शब्द दिला होता, त्याचं काय झालं शेलार साहेब? कुठे गेले ते 13 कोटी? अजून साधी 13 रुपये आलेले नाहीत. भाजपचे नेते आशिष शेलार साहेब आज मालवणमध्ये आले होते आणि त्यांनी माझ्यावर पर्सनल टीका केली आणि भारतीय जनता पक्ष किती हवेत आहे त्याचं एक उदाहरण देखील ते स्वतः दाखवून गेले. ते म्हटले की सूर्यावर फुंकणारा वगैरे वगैरे, ते म्हण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता मी कोणाला सूर्य समजायचा आहे? आम्ही सूर्यावरचं ग्रहणच आम्ही काढायचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये जी वस्तुस्थिती आहे तेवढं मांडायचा आम्ही प्रयत्न करतोय. मी कधीही मागच्या अनेक दिवसांमध्ये कोणावरही वैयक्तिक टीका केली नाही. मग ते आले ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाच्या, त्यांच्या त्या ओबीसीच्या फेक सर्टिफिकेटवर आले आणि त्यांनी जे शब्द वापरले एक वकिलांना शोभत नाही. ते म्हणाले की हे जे प्रमाणपत्र आहे जातीचं, कुठला माईचा लाल हे रद्द करू शकत नाही. मला शेलार साहेबांना सांगायचं आहे, शेलार साहेब आपण फक्त एक वकील आहात, ते पण प्रॅक्टिस करत नाहीत आपण. असे मुंबई हायकोर्टाच्या बाहेर जवळपास 800-900 वकील फिरतात. तुम्ही जज साहेबांचा अपमान केला, तुम्ही न्याय व्यवस्थेचा अपमान केला. मी जे सुप्रीम कोर्टापासून जे रेफरन्सेस काढलेले आहेत त्या आधारावर मी बोललो आणि जे केसेस ऑलरेडी जजमेंट झालेले आहेत त्या जजमेंटच्या आधारावर मी बोललो की ह्या ज्या काही भाजपच्या उमेदवार आहेत ते 6 महिन्यामध्ये डिस्क्वालिफाय होणार. हे काय म्हटले की कुठला माईचा लाल? तुम्ही शेलार साहेब वकील आहात, जज नाही. जज साहेबांचा अपमान तुम्ही वकील असताना केला, या गोष्टीचं वाईट मला वाटतं. तुमच्याकडून साहेब ही अपेक्षा नव्हती. मी तुम्हाला मोठा भाऊ मानतो. तुम्ही हा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये तुमचं गाव, तुम्ही आजही आलात फक्त टीका करायला आलात. मागच्या वेळेला जेव्हा आला होता तेव्हा व्यासपीठावर मी तुमच्याबरोबर होतो. मामा वरेरकर हॉलमध्ये तो कार्यक्रम झाला. आपण आजही मालवणला काय दिलं नाही, आजही तुम्ही सकारात्मक काय बोललात नाही. जे 13 कोटी रुपये तुम्ही मालवण मामा वरेरकर हॉलला जे तुम्ही शब्द दिला होता त्याचं काय झालं शेलार साहेब? कुठे गेले ते 13 कोटी? अजून साधी 13 रुपये आलेले नाहीत. आज 1 वर्ष झालं या सरकारला.